हॉटेलसारखा राजमा अगदी घरच्या घरी. बघा मी बनवलेला आहे. 1 वाटी मी इथे राजमा भिजत घातलेला रात्री आणि तो मी इथे सकाळी बनवतीये. छान भिजलेला आहे तो राजमा. आता त्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला काही खडे मसाले. इथे मी 2 ते 3 लवंगा घेतलेल्या आहेत, 2 वेलची, 1 कलमी आणि तेजपत्ता. बरं मोठी वेलची असेल तर ती देखील टाकलीत तरी चालेल हां. माझ्याकडे नव्हती मग मी ती टाकलेली नाही. आता हे सगळे आपल्याला राजमासाठी उकडताना लागणार आहे. इथे मी कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे 1 पळी आणि त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून आपण त्याला छान तडतडू दिलेलं आहे. आणि त्यामध्येच हे जे मी मसाले सुरुवातीला दाखवलेले लवंग, तेजपान, कलमी आणि 2 वेलची. वेलची जरा आपण लाटण्याने दाबून घेतलेल्या आहेत आणि त्या तशा टाकलेल्या फोडून टाकलेल्या आहेत. आणि याला छान व्यवस्थित तडकू दिलेला आहे आणि त्यानंतर आपण हा राजमा टाकलेला आहे. 1 वाटी राजमा टाकलेला आहे, त्याला मी 3 वाट्या साधारण पाणी टाकलेलं आहे. याला छान व्यवस्थित आपण तेलात करून घेतलं आहे. यामध्येच मी एक अर्धा चमचा हिंग घातलेला आहे, छोटी चमची आहे. त्याने हिंग घालून चवीपुरतं मीठ घातलेलं आहे राजम्यामध्ये आपण आणि 3 वाट्या मी इथे पाणी टाकलेलं आहे. आणि हा राजमा आता आपण शिजू देणार आहोत. बरं, आता इथे पाणी खूप जास्त प्रमाणात आहे, मग तुम्हाला असं वाटेल की हे पाणी वर येईल. तर त्यासाठी मी कुकरची जी लीड आहे, त्याला आतल्या बाजूने तूप लावून घेतलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने वालला आपण आतमधनं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातनं पाणी वर येत नाही. आणि आता हे आपण झाकण झाकून याच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊ देणार आहोत. त्याने राजमा एकदम छान व्यवस्थित शिजतो. चला तर मग तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. घरगुती ढाबा स्टाईल राजमा मी इथे बनवलेला आहे. यामध्ये आपण घेतलेले आहेत साधारण छोट्या आकाराचे 4 टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबिरी, आलं आणि हिरवी मिरची याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत. त्यामध्येच आपण राजमा सुद्धा इथे 1 चमचा टाकलेला आहे आणि याची आपण छान पेस्ट करून तयार केलेली आहे. चला आता राजमा फोडणीला घालूयात. इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, 2 पळी तेल घेतलेले आहे. त्यामध्ये मी इथे जिरे टाकलेले आहेत 1 चमचाभर. जिरे छान व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये आपण 2 मोठ्या आकाराचे कांदे मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेले आहेत बघा. आणि ती पेस्ट मी इथे तेलामध्ये टाकते आहे आणि याला व्यवस्थित आपण सोनेरी रंगावरती तळणार आहोत. हा कांदा शिजायला थोडा वेळ लागणार आहे. याला व्यवस्थित आपण छान गोल्डन ब्राऊन कलरवरती करून घेणार आहोत. तोपर्यंत मी तुम्हाला इथे राजमा दाखवते. राजमाला आपण 1 वाटी राजमाला 3 वाटी पाणी टाकलेलं आहे. बघा अशा छान मस्त आपला राजमा शिजलेला आहे. एखादी शिट्टी जास्त झाली तर राजमा जास्त शिजेल, तर तो अंदाज तुम्ही घ्यायला हवाय. हे बघा आपल्या इथे कांदा छान परतून गेलेला आहे. अशा रंगावरती आपल्याला तो हवाय. यापेक्षा थोडा जास्त झाला तरी चालेल. आता मी हा कांदा छान व्यवस्थित तळून घेतलेला आहे. आता आपण ती जी पेस्ट करून ठेवलेली, जी हिरवी मिरची, आलं आणि लसणाची, ती आपण इथे टाकणार आहोत. हे बघा वाटीमध्ये मी काढून घेतली होती. अशा पद्धतीने आपल्याला ही ग्रेव्ही तयार करायची. आता ही देखील आपण या कांद्यामध्ये मिक्स करून छान व्यवस्थित परतवून घेणार आहोत. एक 3 ते 4 मिनिटात ही ग्रेव्ही यामध्ये शिजते. यातच आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. राजम्याला आपण मीठ घातलेलं होतं, पण तरीसुद्धा आपल्याला वरून यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. यात थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित मी शिजवून घेते आहे. यामध्येच आता आपण काही मसाले घालणार आहोत. हे बघा हे थोड्या वेळानंतर याचा रंग बदललेला आहे. खूप छान मस्त सोनेरी रंग याला आलेला आहे. टोमॅटो देखील छान शिजलेत, कांदा देखील छान शिजलेला आहे. आता इथे मी हळद घालते अर्धा चमचा. 1 चमचा मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे. सॉरी मी 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे. 1 चमचा मी इथे धणा पावडर, 1 चमचा जिरे पावडर. हे मसाले घालून आपण थोडंसं इथे पाणी घालणार आहोत. जे मिक्सरच्या भांड्यामध्ये होतं तेच मी इथे टाकते बघा. आणि आता याला व्यवस्थित आपण परतवणार आहोत. जेणेकरून मसाले जळू नये यासाठी आपण थोडं पाणी घातलेलं आहे. आणि याला छान व्यवस्थित आपण शिजवणार आहोत. इथे मी काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे. याने भाजीला छान रंग येईल. याकरता ही इथे मी घातलेली आहे. आणि याला व्यवस्थित छान शिजवत आपण यामध्ये बघा ती छान शिजलेली आहे. अगदी कढई सोडते, तेल सोडतंय तो मसाला आणि छान व्यवस्थित हे भाजला गेलेलं आहे. आता यामध्येच आपण जो कुकरमध्ये राजमा शिजवलेला तो मी इथे टाकलेला आहे. बरं संपूर्ण पाणी मी इथे एका वेळी घातलेलं नाही आहे. राजम्याचं काही पाणी मी काढून ठेवलेलं. गरजेनुसार आपण याची ग्रेव्ही करणार आहोत. तर मी इथे 1 वाटी पाणी बाजूला काढून ठेवलेलं आणि 2 वाट्या पाणी राजमासह आपण या कढईमध्ये मिक्स केलेलं आहे. याला छान उकळी आलेली आहे. त्या 1 वाटी पाण्याला देखील मी यात टाकलेलं आणि याला छान व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे झाकण ठेवून. आता इथे आपला राजमा तयार झालेला आहे. याला एक तडका देणार आहोत आपण.
इथे मी बटर घेतलेलं आहे 1 चमचा. त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे, जेणेकरून बटर जळू नये. आता यामध्येच मी अर्धा चमचा परत इथे जिरे घातलेले आहेत आणि कसुरी मेथी मी इथे टाकलेली आहे. यामध्येच आपण 1 मिरची मधनं कापून त्याचे आपण इथे ते 2 काप टाकलेले आहेत आणि कसुरी मेथी टाकून हा आपला तडका रेडी झालेला आहे. आता हा तडका आपण च्या कढईमध्ये टाकणार आहोत आणि वरून झाकण झाकून घेणार आहोत. जेणेकरून हा कसुरी मेथी, हिरवी मिरची आणि जिऱ्याचा आणि बटर तूप याचा तडका या भाजीला बसेल आणि अगदी ढाबा स्टाईल ही भाजी तयार होईल आहे. हे बघा, याला मी झाकण ठेवून दिलेलं. आता झाकण काढून तुम्हाला दाखवते. रंग देखील बघा किती मस्त आलेला आहे आणि राजमा आपला छान शिजलेला आहे. खमंग असा सुगंध येतो आहे. याला आता आपण वरून कोथिंबीर टाकणार आहोत आणि याला गार्निश करणार आहोत. बरं, थोडा वेळ अजून याला छान शिजू देऊयात. ग्रेव्ही तयार होईल. छान एक वेगळा असा लाल रंग या भाजीवर येईल. इथे मी थोडासा गरम मसाला देखील वरून टाकलेला आहे हाताने. आता आपला राजमा रेडी झालेला आहे. 1-2 मिनिटं आपण याला छान व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आणि हे बघा इथे कोथिंबीर टाकते आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. आपला राजमा रेडी झालेला आहे. पण त्याआधी मी मीठ टाकायला विसरलेले. ते इथे थोडंसं मीठ आपण इथे टाकलेलं आहे आणि झालाय आपला राजमा रेडी. आता याला सर्व्ह करायला घेऊयात. तोपर्यंत अगदी कमी गॅसवरती मी याला ठेवलेलं आहे, जेणेकरून याला तरी येईल आहे. छान लाल रंग आपल्याला या राजमावरती दिसेल आहे. चला तर मग सर्व्ह करायला घेऊया. आता इथे मी ऑलरेडी जीरा राईस आधीच तयार करून ठेवलेला. पोळ्या झालेल्याच होत्या. मग काय, सर्व्ह केलेला आहे. बघा किती सुंदर दिसतो आहे. हा राजमा याला अगदी वेगळा-वेगळा दिसत नाहीये. नाहीतर पाणी एका बाजूला आणि राजमा एका बाजूला असं होतं. तसं अजिबात झालेलं नाहीये. छान व्यवस्थित आपली जी ग्रेव्ही आहे ती राजमाला कोट झालेली आहे. बघा किती सुंदर आणि किती घट्टसर झालेलं आहे. याला तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकताय किंवा भातासोबतही खाऊ शकताय. झालं ना राजमा चावल तयार. अगदी हॉटेल स्टाईल. रेसिपी आवडली असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया तर अशाच नवीन रेसिपी किंवा रेमेडीज सोबत. धन्यवाद.